नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं योजना मास्टर मराठी या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पोस्ट ऑफिस भरतीची जाहिरात माझीनोकरी.com या वेबसाईटवरती आलेली आहे। यावर्षी वेबसाईट पण बदल केलेली आहे मित्रांनो, ते पण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये आणि फॉर्म कसा भरायचा ते पण पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। या ठिकाणी तुम्ही बघू शकता लेटेस्ट अपडेट 31 जानेवारी 2026 म्हणजे ही जाहिरात आजच आलेली आहे मित्रांनो। पदांचे नाव आहे GDS ब्रांच पोस्ट मास्टर BPM, GDS असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर BPM, डाक सेवक आणि टोटल जागा आहेत 28,000 प्लस। शैक्षणिक पात्रता असणार आहे 10वी पास, संगणकाचे ज्ञान आणि सायकलिंगचे ज्ञान। त्यानंतर वयाची अट असणार आहे 16 फेब्रुवारी 2026 रोजी 18 ते 40 वर्षे। SC STंना 5 वर्षे सूट, OBCंना 3 वर्षे सूट अशी असणार आहे। नोकरीचे ठिकाण असणार आहे संपूर्ण भारत। त्यानंतर फी जनरल OBC EWS यांना 100 रुपये फी राहील, SC STंना फी नाही। मित्रांनो, वेळ न वाया घालता मी तुम्हाला सर्वात आधी जाहिरात PDF दाखवतो, मग अर्ज करायला सांगतो। सर्वात आधी तुम्ही PDF मध्ये 4 नंबरच्या पेजला या, एक खाली स्क्रॉल करा। या ठिकाणी बघा BPM पदासाठी 12,000 रुपये ते 29,380 रुपये ही पगार असणार आहे। त्यानंतर BPM डाक सेवकसाठी 10,000 रुपये ते 24,470 रुपयापर्यंत असणार आहे। आता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ऑनलाईन अर्जाच्या समोर अप्लाय ऑनलाईनला क्लिक करायचं आहे। आता ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी क्लिक हिअर टू रजिस्टर अप्लाय याच्यावरती क्लिक करायचं आहे सिम्पली। त्यानंतर आपल्याला न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनला क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी मोबाईल नंबर आणि ईमेल IDने रजिस्ट्रेशन कंप्लीट करून घ्यायचं आहे। पण रजिस्ट्रेशन करण्यापूर्वी कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहेत सर्कलनुसार ते बघणं महत्त्वाचं आहे। सिम्पली आपल्याला इथून बॅक यायचं आहे। त्यानंतर आपल्याला वॅकन्सीज पोस्ट याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथं या ठिकाणी आपल्याला सर्कल आपलं निवडायचं आहे महाराष्ट्र, याच्यामध्ये आपल्याला शोधायचं आहे महाराष्ट्र सर्कल। त्यानंतर आपल्याला ज्या जिल्ह्यामध्ये जागा बघायच्या असतील तो जिल्हा निवडायचा आहे। समजा मी इथं नाशिक निवडतो। नाशिक निवडल्यानंतर कोणत्या कॅटेगरीला किती जागा आहेत ते तुम्हाला बघायला भेटेल, एकूण जागा किती आहेत ते तुम्हाला इथं बघायला भेटणार आहे। त्यानंतर तुम्ही शेवटी स्क्रॉल कराल तर या ठिकाणी तुम्हाला टोटल जागा दिसणार आहेत। इथं एकूण जागा 52 आहेत नाशिक जिल्ह्यात। त्यानंतर तुम्हाला जर दुसऱ्या जिल्ह्याच्या जागा बघायच्या असतील तर डिव्हिजनला क्लिक करा आणि तो जिल्हा निवडा। समजा मी इथं चंद्रपूर निवडला तर चंद्रपूर जिल्ह्यात किती जागा आहेत ते तुम्हाला बघायला भेटणार आहे। कोणत्या कॅटेगरीला किती आहेत तर या ठिकाणी एकूण जागा आहेत 325 आहेत। तुम्हाला या ठिकाणी कोणत्या कॅटेगरीला किती जागा आहेत ते तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटणार आहे। अशा पद्धतीने तुम्ही कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहेत ते तुम्ही चेक करू शकता। जागा चेक केल्यानंतरच आपल्याला अर्ज करायचा आहे। जागा चेक केल्यानंतर परत आपल्याला इथं यायचं आहे। इथं आपल्याला 10 अंकी आपला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे आणि सेंड OTPला क्लिक करायचं आहे। आता आपल्या मोबाईलवरती एक OTP येईल, तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। OTP फिल केल्यानंतर आपल्याला व्हेरीफाय OTPला क्लिक करायचं आहे। आता आपला OTP सक्सेसफुली व्हेरीफाय झालेला आहे। आता आपण परमनंट वापरत असलेली जी ईमेल ID आहे ती ईमेल ID आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायची आहे आणि सेंड OTPला क्लिक करायचं आहे। आता आपल्या मोबाईलचा नेट चालू करायचा आहे आणि आपल्या ईमेलवरती जी OTP आली असेल ती OTP आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायची आहे। OTP फिल केल्यानंतर आपल्याला व्हेरीफाय OTPला क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपली OTP व्हेरीफाय होऊन जाईल। त्यानंतर आपल्याला नेक्स्टला क्लिक करायचं आहे। आता या ठिकाणी तुम्हाला 10वीच्या मार्कशीटप्रमाणे तुमचं नाव फिलअप करायचं आहे। 10वीच्या मार्कशीटवरती जसं नाव असेल तुमचं तसं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर तुमची जन्मतारीख या ठिकाणी निवडून घ्यायची आहे। मी या ठिकाणी जन्मतारीख डेमोसाठी निवडत आहे। या ठिकाणी मी डेमोसाठी माहिती भरत आहे मित्रांनो। तर या ठिकाणी तुम्ही तुमची जन्मतारीख व्यवस्थित निवडून घ्या। त्यानंतर जेंडर मेल फिमेल जे काही असेल ते निवडून घ्या। त्यानंतर या ठिकाणी फादर नेममध्ये तुमचं वडिलांचंच नाव टाकायचं आहे, पूर्ण नाव टाकायचं नाही। त्यानंतर मदर नेम 10वीच्या मार्कशीटवरती जसं आईचं नाव आहे तसं व्यवस्थित टाकून घ्या। त्याच्यानंतर कॅटेगरी निवडून घ्या। त्यानंतर कंप्लीटवरती क्लिक करा। मित्रांनो, आपला रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेला आहे। या रजिस्ट्रेशन नंबरचा आपल्याला फोटो काढून घ्यायचा आहे किंवा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे। रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला तिथून बॅक यायचं आहे।
मित्रांनो, आज 31 जानेवारीला फक्त रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत. ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी तुम्हाला 2 फेब्रुवारीपासून विंडो सुरू होईल. तेव्हा तुम्हाला लॉग इनवरती क्लिक करून रजिस्ट्रेशन नंबर टाकून तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. हा व्हिडिओ फक्त माहितीसाठी होता. तुम्ही रजिस्ट्रेशन 2 फेब्रुवारीपासूनच करा. अशाच माहितीसाठी योजना मास्टर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. 2 फेब्रुवारीला जेव्हा ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची विंडो सुरू होईल तेव्हा आपला एक व्हिडिओ येईलच. त्यामुळे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तेव्हा तुम्हाला सर्वात अगोदर नोटिफिकेशन मिळेल. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा.